आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भगवान श्री दत्तात्रयाच्या अवताराची कथा म्हणजे जन्माची कथा। त्यापूर्वी बऱ्याच ठिकाणी अशी श्रद्धा आहे की अंधश्रद्धा म्हणा की भगवान दत्तात्रयांना एक मुख आहे, काही बोलतात की 3 मुखे आहे। तर ह्या मागे काय आहे सत्यता हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अगदी छोटा आहे, माहितीपूर्ण आहे। चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला जर आध्यात्मिक, धार्मिक, वारकरी संप्रदाय रिलेटेड व्हिडिओ बघायला आवडत असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। श्री दत्तात्रयांचे स्वरूप एकमुखी की त्रिमुखी? आज सर्वत्र आढळणारी दत्तमुखी मूर्ती ही त्रिमुखी आहे। उपनिषदे, पुराणे व महाभारत पाहिले तर त्या सर्व वर्णनात दत्तात्रय त्रिमुखी नसून एकमुखीच आहेत। इतकेच नव्हे तर प्राचीन मूर्ती विज्ञानातही दत्तात्रय एकमुखीच आहेत। भागवतात देवत्रयींनी अत्रींना यदन ध्यायती ते वयम, तुझ्या एका तत्वाचे ध्यान करीत आहेस, त्याचेच आम्ही तिघे जण अंशभूत आहोत। पुढे 13व्या शतकापासून त्रिगुणात्मक त्रयमूर्ती असे दत्तात्रयांचे स्वरूप आहे। अनेक साक्षात्कारी दत्तभक्तांना दत्तात्रयाचे दर्शन एकमुखीच झाले आहे। गुरुचरित्रातील परंपरेला आदरणीय मानणारे आणि नरसोबाच्या वाडीहून दत्तभक्तींची प्रेरणा मिळवणारे असे सत्पुरुषही एकमुखी दत्तात्रयाचेच पुरस्कृते होते। थोर दत्तोपासक दासोपंतांचे उपास्य दैवत एकमुखी व षडभुज दत्तात्रय आहेत। या मूर्तीच्या 6 हातांमध्ये शंख, चक्र, त्रिशूल, डमरू, कमंडलू व रुद्राक्ष धारण केलेले आहेत। या मस्तकावर जटाभार, मुकुट व कमरेला पितांबर आहे। ही मूर्ती तांब्याची असून तिचे चित्र दासोपंतांनी पासोडीवर चितारले आहेत। निरंजन रघुनाथ व त्यांचे गुरु रघुनाथ स्वामी यांना साक्षात्कार झाला तो एकमुखी षडभुज दत्तात्रयांचा। याच निरंजन रघुनाथांचे शिष्य झाशीचे नारायण महाराजांना गिरनार पर्वतावर दत्तात्रयांचा साक्षात्कार झाला, तोही एकमुखी व षडभुज दत्तात्रयांचाच। श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांनी एकमुखी व द्विभुज अशी दत्तमूर्ती पुरस्कारिली आहे। सांप्रताचे ध्यान हे नाथ संप्रदायाच्या प्रभावामुळे जनमानसात रुजलेले आहे। भगवान दत्तात्रय हे अनादि शक्तीचे रहस्य जाणणारे व आद्य आहेत। नाथ संप्रदायाने दत्तात्रयांना तंत्र विद्येचे प्रवर्तक मानले आहे। आज मितीला नवनाथामुळे नाथ संप्रदाय ओळखला जातो असला तरी नाथ संप्रदायातील अनेकांची गुरु परंपरा आदिनाथ म्हणजेच शंकरापर्यंत जाऊन भिडत असली तरी काही नाथांना शंकराच्या आदेशावरून दत्तात्रयांनी उपदेश केल्याच्या कथा आहेत। या त्रिमूर्तीचे आणि दत्तात्रयाचे एकीकरण कसे आणि केव्हा घडून आले असा प्रश्न वाचकांच्या मनात उभा राहणे स्वाभाविक आहे। इसवी सन 1200 पर्यंत दत्तात्रयाचे स्वरूप हे एकमुखीच होते, परंतु पुढे 15व्या शतकात सरस्वती गंगाधराने लिहिलेल्या गुरुचरित्रात मात्र दत्तात्रयाचे स्वरूप त्रिमूर्ती बनले। हा बदल घडून यायला दत्तजन्माच्या कथेत बराच वाव होता। त्रिमूर्तीत समाविष्ट असणाऱ्या 3ही देवतांचा आशीर्वाद दत्तजन्माला कारणीभूत आहे। आता बघूया दत्तजन्माच्या कथा। मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला होता। हा दिवस दत्तांचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो। दत्तात्रय हा शब्द दत्त व आत्रेय अशा 2 शब्दांनी तयार झाला आहे। दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्ममुक्त आत्मा आहोत अशीच निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा ती आत्रेय म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा। श्री दत्तात्रयांच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित असल्या तरी या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे अत्रि ऋषी व माता अनुसयांचे पुत्र व विष्णूचा अवतार असल्याचा बोध होतो। आता यातल्या काही कथा तुम्ही काही ऐकल्या असतील किंवा नसेल ऐकल्या तर तुम्ही त्या जाणून घ्या। 3 कथा आहेत। अत्रि ऋषींनी पुत्र प्राप्तीसाठी वृक्षकुल पर्वतावर घोर तपश्चर्या केली। अत्रि ऋषीच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले। या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा, विष्णू, महेश हे 3ही देव प्रकट झाले आणि त्यांनी ऋषींना तपाचे कारण विचारले। अत्रि ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा। तेव्हा 3ही देवांनी त्यांच्या विनंतीला मान दिला। देवत्रयीची आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे 3 पुत्र अनुसयेच्या उदरी जन्माला आली। श्री दत्त जन्माची एक कथा अजून आहे, ब्राह्मण पुराणात उल्लेखित आहे। अत्रि ऋषींनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली असताना त्यांनी एक रूपवती कन्या प्राप्तीचीही इच्छा दर्शवली। देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रय, सोम, दुर्वास हे 3 पुत्र आणि शुभात्री हे एक पुत्र जन्माला आली। याच सोबत दत्तात्रयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे की राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंधकारमय झाली। अत्रि ऋषींनी सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली।
अत्रि ऋषींच्या या कामगिरीमुळे शिव व विष्णू यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला. आता यातील 3 प्रमुख पंथ भारतात शैव, वैष्णव आणि शाक्त हे 3 प्रमुख पंथ आहेत. ती सुमारे 1200 वर्षापासून श्री दत्तात्रयांची उपासना करत आहेत. महानुभव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही 5 संप्रदाय श्री दत्तप्रभूंची उपासना करताना दिसतात. आता सर्वांच्या माहितीची कथा तुम्हाला सांगणार आहे. अत्रि मुनींची पत्नी अनुसया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती. ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे. तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथींचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करी. वेळोवेळी आलेला पाहुणा अनुसयेच्या आश्रमातून कधीच उपाशी पोटी गेला नाही किंवा खाली हाताने गेला नाही. तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेव सुद्धा तिच्या पुढे शीतल होई, पवन तिच्या पुढे नम्र होई, एवढा तिच्या पतिव्रतेचा प्रभाव होता. पतीबद्दल तिच्या ठायी असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला अत्याधिक आदर यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वतोमुखी झाले. ही वार्ता अर्थात नारद मुनीच्या सुद्धा कानावर पडली होती. त्यांनी ही वार्ता वैकुंठाला जाऊन ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या पत्नी सावित्री, लक्ष्मी, पार्वती यांना सांगितली. तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसयेबद्दल मत्सर म्हणजेच हेवा, राग वाटू लागला. ही अनुसया यात किंचितही मानव व आपण देवी, तेव्हा ह्या अनुसयेचे वर्चस्व आपणावर उपयोगी नाही, तेव्हा हिचे सत्वहरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतीजवळ बोलून दाखवला. त्रयमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश संतप्त झाले आणि म्हणाले, ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा वतभंग आम्ही जरूर करतो. अशी प्रतिज्ञा करून त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली. शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपरणे, यज्ञोपवीत आणि हातात कमंडलू अशा रूपात ते तिघे अत्रि मुनींच्या आश्रमात आले. भर दुपारची वेळ होती. अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले. त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले. त्यांना पाटावर बसवून जेवण वाढले. पण तिला अतिथी म्हणाले, आम्हास विवस्त्र होऊन अन्न वाढावे. आसनी बसता सत्वर म्हणती क्षुधा लागली फार, नग्न होऊनी निर्धार इच्छा भोजन देईजे. हे ऐकताच अनुसया चिंतन करीत मनात म्हणाली, हे कोणी सामान्य साधू नाहीत तर हे माझे सत्व पाहण्याकरता आले असावे. यास जर विन्मुख पाठविले तर माझ्या सत्वाची हानी होईल. माझे मन निर्मळ आहे, शिवाय माझ्या पतीचे तप सामर्थ्य माझ्या मागे आहे. असा विचार करून अनुसया तात्काळ घरात गेली. त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते. त्यास ही सारी कथा निवेदन केली. तेव्हा मुनींनी अंतर्ध्यानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले, हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे. तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थाची पंचपात्रे हातात घेऊन अनुसया आश्रमाबाहेर आली. हातातील गंगोदक त्या तिघावर उडविले. तो काय त्या गंगोदकाचा स्पर्श होता ते तिघे अतिथी तात्काळ बालक झाले. तेव्हा अनुसयेने तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणे तिघा अतिथींची बालके झाली. ती बालके रडू लागली. तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून अनुसयेने यांना यथेच्छ स्तनपान करविले. त्यांचे पोट भरल्यानंतर त्यांना पाळण्यात घालून थोपटून झोपविले. स्वर्गलोकात 3ही देवस्त्रिया आपल्या पतीची वाट पाहू लागल्या. तेव्हा नारद मुनी अत्रि मुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व घडलेली घटना सांगितली. त्या चिंताग्रस्त झाल्या. त्या तिघी अनुसयेकडे गेल्या. त्यांनी करुणा भाकून झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसयेची क्षमा मागितली. अनुसयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला. तेव्हा अत्रि मुनींनी पुन्हा गंगोदक देऊन ते त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले. तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसया बाहेर आली. त्या बालकांवर गंगोदक शिंपडले. तेव्हा ती बालके पूर्ववत देवस्वरूप झाली. ब्रह्मा, विष्णू, महेश इतक्यात मुनी बाहेर आले. त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला. विष्णू, शंकर, ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले, हे अनुसया, आम्ही तुझवर प्रसन्न झालो आहोत. इच्छित वर माग. तेव्हा अनुसयेने तिघे बालक म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेशाला माझ्या घरी 3 मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला. तेव्हा तथास्तु असे म्हणून देव अंतर्धान पावले. अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रयांचा जन्म झाला. 3 शिरे, 6 हात आणि तेजस्वी अंगकांतीचे ते बालक पाहून सती अनुसयेला अत्यानंद झाला. ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय. तेव्हापासून आजतागत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्त जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो. दत्त अवतार श्रीपाद श्री वल्लभ हा दत्ताचा पहिला अवतार. श्री नृसिंह सरस्वती हा दुसरा अवतार तर स्वामी समर्थ हा तिसरा अवतार असल्याने समजते. जैनपंथी श्री दत्तगुरूंची नेमिनाथ म्हणून पूजा करतात तर मुसलमान फकीर म्हणून पूजा करतात. रामकृष्ण हरी.